भोकर विधानसभा मतदारसंघातून अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान मुलीच्या प्रचारासाठी वडिलांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलाय। तर सध्या माझ्यावर चहूबाजूने हल्ले सुरू असून सर्व नेते भोकरमध्ये तळ ठोकून असल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलंय। तसंच बाळासाहेब थोरातांच्या आरोपांवर उत्तर देताना काँग्रेसमध्ये असताना माझ्या मागे कोर्ट कचेरी लागली, मात्र मी सगळं सहन केलं, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली। निवडणुकीमध्ये सामना असतोच, कुठल्याही सामन्याला आपण असं काही कमजोर समजत नाही। त्यामुळे निवडणूकच युद्ध म्हणून समजलं गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये निवडणुकीला आपण लढलं पाहिजे, हीच भूमिका आमची आहे। त्यामुळे तसं काही विषय फार चिंतेचा नाही, पण निवडणुकीपर्यंत लोकांपर्यंत पोचावं लागतं, लोकांना भेटावं लागतं। साहेब, तुमचं एक वाक्य खूप गाजत आहे, ते म्हणजेच की मला संपवण्यासाठी दिल्लीहून फरमान निघालेलं आहे, असं तुम्हाला का वाटत आहे? अटॅक चौकडून आहे ना, तेलंगणाचा मुख्यमंत्री येतोय, राष्ट्रीय नेते काँग्रेसचे या ठिकाणी येतात, आमदार तर ठोकून आहेत, कशा करता? भोकरच का धरलंय? मग याच्यावर जेव्हा आज बाळासाहेब थोरात यांना विचारलं आम्ही, तर बाळासाहेब थोरात असं म्हणलेले आहेत की त्यांनी त्यांचं राजकारण त्यांच्या हातानं संपवलेलं आहे। मला संपवायचा प्रश्नच नाही आहे, मी जे काही केलेलं आहे ते योग्य केलेलं आहे आणि त्याच्यावर चिंता नाही म्हणायची। काळ खूप 14 वर्ष तुम्ही सोसल्याचं सांगितलेलं आहे काँग्रेसमध्ये, काय काय सोसलंय नेमकं? सर्वच माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले गेले, मला कोर्ट कचेऱ्या करायला लावल्या गेल्या आणि मी तरीही हे सगळं सहन केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।